राधानगरी तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीकडून एकूण 15 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत। हे सर्व उमेदवार अभ्यासू, सक्षम आणि जनतेसाठी सातत्याने काम करणारे आहेत। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजपाचे सर्वच उमेदवार विजयी होतील असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी व्यक्त केला। तुरंबे इथं भाजपाच्या कार्यकर्ता आणि उमेदवारांच्या बैठकीत ते बोलत होते। राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं भाजपच्या कार्यकर्त्यांची आणि उमेदवारांची बैठक झाली। यावेळी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, उमेदवार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी मनोगताद्वारे पक्षाच्या विजयाची खात्री दिली। सध्या केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत। जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपाची सत्ता आली तर विकासाच्या कामांना गती मिळेल आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास साधता येईल। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या संस्था आहेत। रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, कृषी, रोजगार अशा मूलभूत प्रश्नांवर भाजपाचे उमेदवार प्राधान्याने काम करतील। प्रत्येक उमेदवाराचा जनतेशी थेट संपर्क असून त्यांनी आतापर्यंत केलेली कामच त्यांच्या विजयाची साक्ष देणारे आहेत। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की निवडणूक ही केवळ पक्षाची नसून जनतेच्या भविष्यासाठीची आहे। प्रत्येक कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन सरकारच्या योजना, उमेदवारांची कामं आणि भाजपाच्या विकासाची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवावी असं आवाहन पाटील यांनी केलं। यावेळी लहुजी जरक, अल्केश कांदळकर, संभाजी आरडे, रवीश पाटील, मानसिंग पाटील, सुशांत सायकर, कृष्णात अरबुणे, सचिन पाटील, रवींद्र कानकेकर, स्वप्नील जरक, संतोष कातिवले यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते।